नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। महायुतीने जाहीर केलेले 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळू शकतात आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची यादी आपण कशा पद्धतीने आणि कुठे पाहू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला हे विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांची यादी बघण्यासाठी आपल्याला आपण जेथे सर्वप्रथम फॉर्म भरले होते त्या वेबसाईटवरती यायचं आहे। त्या वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in। या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो। हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये अर्जदारांचे लॉग इन हा पर्याय दिसेल। या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून आणि कॅप्चा कोड फिलअप करून आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन विंडो ओपन होईल। ही विंडो ओपन झाल्यानंतर आपण येथे डाव्या बाजूला असलेल्या वरती केलेला अर्ज या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जी काही आहेत लाभार्थी महिलांची यादी म्हणजे आपण ज्या महिलांचे फॉर्म भरले होते त्या सर्व महिलांची यादी आपल्याला येथे ओपन होईल। ही यादी ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे महिलेचे नाव, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, त्या महिलेचा फोटो दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह दिसेल आणि त्यानंतरचा एक नवीन पर्याय आपल्याला इथे दिसत आहे तो म्हणजे संजय गांधी। संजय गांधी योजनेचा लाभ जर ह्या महिलांनी या लाडकी बहीण योजनेचा आणि संजय गांधी योजनेचा जर लाभ घेतला असेल तर इथे जर यस आले असेल तर आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बंद होऊ शकतात, याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे। त्यासोबतच संजय गांधी योजनेचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतल्यामुळे शासन आपल्याकडून कोणत्या तरी एक योजनेचे पैसे हे परत मागू सुद्धा शकतं। जसं पीएम किसान योजनेचे पैसे शासनाने परत घेतले होते त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचं सुद्धा होऊ शकतं। आता 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत तेही समजून घेऊया। ज्या महिलांच्या फॉर्मचं स्टेटस हे अप्रूव्ह आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत त्याचं स्टेटस जसं इथे सर्व महिलांचं नो दिसत आहे, ज्या महिलांचं स्टेटस इथे नो दिसत आहे त्यांनाच आता 1500 रुपये जो काही महिना आहे तो मिळणार आहे आणि ज्यानंतर शासन 2100 रुपये खात्यावरती जमा करायला चालू करेल त्यावेळेस त्या महिलांच्या खात्यावरती 2100 रुपये सुद्धा जमा होणार आहे। ज्या महिलांच्या खात्या नावापुढे जर संजय गांधी योजना यस पर्याय दिसेल त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। अशाच पद्धतीने ही यादी आपल्या समोर फॉर्म भरल्याची ओपन झालेली आहे। आता येथे आपल्याला अजून दोन जे बटन दिसत आहेत त्यामध्ये जे हे डोळ्याचं चिन्ह दिसत आहे तेथे आपण भरलेला फॉर्म हा ओपन होत असतो आणि त्याच्या उजव्या बाजूला शेवटी जे एक रुपीचं साइन दिसत आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर त्या महिलेच्या खात्यावरती एकूण किती रुपये हे आतापर्यंत जमा झालेले आहेत महाराष्ट्र शासनाकडनं याची सविस्तर माहिती आपल्याला इथे दिसत आहे। तर ह्या महिलेच्या नावावरती जवळपास 7500 रुपये महाराष्ट्र शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र महिलांची यादी ही कशा पद्धतीने बघायची या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आलात तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत